So, so I have to compete with Mr. Dhoni, who makes Chennai Super King win. I will make TVK under your leaders win. तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा राजकीय थरार पाहायला मिळतोय. अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे थलापती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम या पक्षानं विधानसभा निवडणुकीत जबरदस्त आघाडी घेतली आहे. 234 पैकी तब्बल 108 जागांवर आघाडी मिळवत TVK सत्तेच्या दारात पोहोचली आहे आणि ही घोडदौड अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. पण एक व्यक्ती मात्र या निकालानं अजिबात चकित झालेली नाहीये, ते म्हणजे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर. कारण त्यांनी ही गोष्ट जवळपास वर्षभर आधीच ओळखली होती. एका प्रचार सभेत प्रशांत किशोर यांनी थोड्या मिश्किल शैलीत मोठं विधान केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, इथे MS धोनीला सगळे ओळखतात. तमिळनाडूत माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय असलेले ते एकमेव बिहारी आहेत. पण लक्षात ठेवा, जर मी TVKला जिंकवलं तर मी धोनीपेक्षाही जास्त लोकप्रिय होईल. Dhoni is more popular in Tamil Nadu than Prashant Kishore, but make no mistake, next year when I contribute and I help you win, then I will be taking over Dhoni in popularity. Do you agree or not? Do you? No, not everyone has not answered. If I help TVK win next year, who would be more popular in Tamil Nadu? My fellow Bihari MS Dhoni, who makes win Chennai Super King every time, or Prashant Kishore? So you see, so I have my own battle to win. I have to become the most popular Bihari in Tamil Nadu. So I have to compete with Mr. Dhoni, who makes Chennai Super King win. I will make TVK under your leaders win. So that is why I am here. त्यावेळी ही गोष्ट लोकांनी हसत हसत घेतली. पण आज निकालांच्या पार्श्वभूमीवर हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होतंय आणि लोक म्हणतायत PK पुन्हा बरोबर ठरले. प्रशांत किशोर यांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितलं होतं की जर विजय एकटे लढले, प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर त्यांना सत्तेच्या शिखरावर जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यावेळी अनेकांनी यावर शंका घेतली होती. पण आता TVKची कामगिरी पाहता विजय यांचा राजकीय प्रभाव किती वेगानं वाढतोय हे स्पष्ट दिसतंय. तमिळनाडूच्या राजकारणात आता एक नवीन अध्याय सुरू होतोय आणि त्या कथेत विजय यांची भूमिका किती मोठी असेल हे पुढचे काही दिवस ठरवणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.